आता मी थेट मुद्द्यावर येतो. आपल्या तरुण मित्रांनी एक कथा सांगितली. आता आपण जे बघणार आहोत ते कथेपलीकडचा नक्षलवाद किंवा माओवाद. आज माओवाद आहे. तर जस्ट ब्रीफली आपण त्याच्या हिस्ट्रीचा भाग सुरू करू आणि त्यानंतर पुढे जाऊया. आता मुळात माओवादी चळवळ जी आहे त्याचा उगम कम्युनिस्ट चळवळीत आहे हे काही वेगळं सांगायला नको. तरी एक जस्ट ब्रीफ काही स्लाईड्समध्ये त्याचा इतिहास इथे मांडण्याचा प्रयत्न आहे. आधी कम्युनिस्ट पार्टी होती, त्याच्यामध्ये 2 गट झाली, हे सगळ्यांना माहितीच आहे. त्यानंतर त्यातला जो CPMचा भाग होता त्यातनं काही आणखी शकलं पडलीत, काही गट बाहेर निघालेत आणि त्या गटांची नावं इथे आहेत. माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर आहे, त्याशिवाय मग CPIML झालं, कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ रिव्होल्युशनरीज होती. 1967ला नक्षलवाडीमध्ये जे सुरू झालं ते नंतर श्रीकाकुलमला पसरलं आणि इतरही भागात पसरलं. आता त्यात जे होते नक्षलवाडीपासून सुरू झालेला जो प्रवाह आहे, रॅडिकल प्रवाह, तो आणखी त्याची शक्ल पडत गेली. आणखी वेगवेगळे ग्रुप झाले. पर्सनल ॲम्बिशन्सही होत्या त्याच्यामध्ये, एकमेकांचे विचार नाही पटले. त्यानुसारसुद्धा आणखी बरंच काही पुढे त्यामध्ये काय म्हणू त्याला आपण फॅक्शनॅलिझम उदयाला आलं आणि ते फॅक्शन्स एक होत गेले. वेगवेगळ्या भागात कार्यरत होते. काही फॅक्शन्स अस्तित्वात आले, नंतर परत मर्ज झाले आणि काही त्यांचं अस्तित्वच संपलं नंतर. आता हा एक 1970 सालचा जो मॅप आहे, लिबरेशनच्या इश्यूमध्ये हा प्रकाशित झालेला आहे की नक्षलवाडीचं आंदोलन किती ठिकाणी त्यावेळेस पसरलं होतं. 1967 साली जे सुरू झालं ते 1970पर्यंत एवढ्या भागांमध्ये पसरलेलं होतं. आणि इथे नोटवर्दी गोष्ट ही आहे की मॅक्सिमम पार्ट जो आहे तो ईस्टर्न आहे. भारताचं जर आपण व्हर्टिकल हे केलं तर ईस्टर्न पार्टला जास्ती आहे. आता हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की आता हे सगळं झालं तर आपल्याला माहिती आहे की नक्षलवाडी, तिथे गाव, मग जमीनदार, हे ते सगळं त्या काळात जे काही सेटिंग्स असतील आहे, सोशल सेटिंग्स असतील आहे, त्याच्यातनं ते उदयाला आलं. आपल्या मित्रांनी सांगितलं गडचिरोलीमधलं आहे. तर हा सगळ्यांसाठीचा प्रश्न आहे की माओवाद हा अर्बन आहे की रुरल आहे. नक्षलवादानंतर हळूहळू माओची विचारसरणी त्यांनी अंगीकारली आणि ते माओवादी झालेत, पण उगम सेम आहे. तर अनेकांचं म्हणणं असं असतं की साधारणतः तो रुरल आहे इन नेचर. आता महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर हा रुरल आहे की अर्बन आहे. तर काही लोक म्हणतील की गडचिरोलीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पेद्दी शंकर नावाचा नक्षलवादी जो आहे तो आला, एन्काउंटरमध्ये मारला गेला आणि तिथपासनं माओवादाची किंवा नक्षलवादाची सुरुवात जी आहे महाराष्ट्रामध्ये झाली. पण तसं नाही आहे. त्यापूर्वी एक महाराष्ट्रात घटना घडली होती आणि ती झाली होती मुंबईमध्ये. महाराष्ट्रातला पहिला रेकॉर्डेड ऑफेन्स हा नक्षलवादी चळवळीचे जे समर्थक होते त्यांनी पोस्टर्स लावले म्हणून मुंबईत दाखल झाला. तर महाराष्ट्रात नक्षलवाद जो सुरू झाला त्याचा उगम हा ग्रामीण नाही, सुरुवातीपासून अर्बन राहिलेला आहे. आणि ही माहिती खाली ॲट्रिब्युशन दिलेलं आहे. पंकज गुप्ता जे तेव्हाचे स्पेशल IG होते अँटी नक्षल ऑपरेशनचे, त्यांनी मे 2007मध्ये हे स्टेटमेंट केलं होतं बेस्ड ऑन रेकॉर्ड. त्यांच्या आर्काईव्समध्ये जे रेकॉर्ड्स होते त्यातनं त्यांनी हे डग आउट सम डिटेल्स. तर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर मूळ याची सुरुवात अर्बन भागातनंच आहे. त्यामुळे अर्बन नक्षलवाद आहे किंवा नाही आहे, मला वाटते या कन्फ्युजनवर याच्याने पडदा पडेला आहे. मूळच तिथे असल्यामुळे ऑब्व्हियसली त्याचे बरेचसे रेमनंट्स आपण म्हणू किंवा त्याचं एक्सपान्शन जे झालं ते अर्बन एरियामध्ये बऱ्यापैकी झालं. आर्म्ड माओइझम किंवा आर्म्ड नक्सलिझम हा ग्रामीण भागात फॉरेस्टेड एरियामध्ये, ट्रायबल डॉमिनेटेड एरियाजमध्ये फोफावला. आता माओवाद्यांच्या दृष्टीने म्हणजे 2004मध्ये माओवादी संघटना उदयाला आली. त्यापूर्वी ते नक्षलवादी वेगवेगळे गट होते. जसं आपण आधी गट पाहिलेत त्यामध्ये पीपल्स वॉर होता आणि एक माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर, हे 2 सगळ्यात मोठे गट एकत्र आलेत हैदराबादमध्ये. आणि त्यानंतर CPI माओवादी ही संघटना उदयाला आली. तेव्हापासून आपण नक्षलवाद्यांना आता माओवादी म्हणतो आणि ते तसंच आहे. कारण MLM ही त्यांची फिलॉसॉफी आहे, मार्क्सिझम, लेनिनिझम आणि माओइझम. तर आता दे आर ऑपरेटिंग ऑन माओइझम. ओके. तर माओवाद्यांनी काही फाउंडिंग डॉक्युमेंट्स काढलेले आहेत. तर फाउंडिंग डॉक्युमेंट्समध्ये त्यांची पार्टी कॉन्स्टिट्यूशन आहे, स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक्स आहे, असा बराचसा भाग आहे. आणि त्यासोबतच हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, अर्बन पर्स्पेक्टिव्ह ऑर वर्क इन अर्बन एरियाज.
आणि ह्याचं एक प्रिकर्सरसुद्धा डॉक्युमेंट आहे. त्याच्यामध्ये अर्बन सिनारिओ काय आहे, रुरल सिनारिओ काय आहे, हा सुद्धा तयार केला गेला होता जेव्हा ते नक्षलवादी होते. याचा अर्थ त्यांनी सुरुवातीपासून अर्बन एरियावरचं लक्ष कधीच सोडलेलं नाही, कधीच त्यांचं लक्ष दुसरीकडे गेलं नाही. ग्रामीण भागातही ते करत राहिले, पण शहरातही करत राहिले, कारण त्यांची एक मुळात आयडिओलॉजिकल धारणा ही होती त्यावेळेस जेव्हा ते नक्षलवादी होते, की शहरांची घेराबंदी करायची, म्हणजे सगळ्या ग्रामीण भागांमध्ये ते सगळं पसरायचं आणि हळूहळू करत शहरांकडे चाल करून यायचं. आणि शहरं हे त्यांच्या केंद्रस्थानी होतंच, शहरांवर ताबा मिळवणं. आता या डॉक्युमेंटमध्ये काय आहे हे बघा, त्या डॉक्युमेंटमधलंच आहे, हे माझं इन्व्हेन्शन नाही. त्या डॉक्युमेंटमध्ये काय आहे, सगळ्या ठिकाणी मी मॅक्सिमम जे काही आहे फॅक्ट बेस्ड बोलतो आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अर्बन एरियातलं काम त्यांच्यासाठी कसं महत्त्वाचं आहे ते सांगितलं आहे. आणि लाल अक्षरांमध्ये जे हायलाईट केलेले भाग आहेत त्या शब्दांकडे विशेष लक्ष द्या. लिबरेशन ऑफ अर्बन एरियाज हे आहे त्यांच्याकडे, सुरुवातीपासून डॉक्युमेंटेड आहे, त्यांचा प्लॅन डॉक्युमेंटेड आहे. अगेन मग विषय येतो की आजकाल काही लोक कन्फ्युजन तयार करण्याचा प्रयत्न करतात, खरंच असं काही आहे का, हे त्यांचंच डॉक्युमेंट आहे ना, ते म्हणतात आहे, तर मग इतर लोक का बरं कन्फ्यूज होतात आहे, गरजच नाही. आणि त्यात त्यांनी म्हटलं आहे की बिल्डिंग ऑफ अर्बन रिव्हॉल्युशनरी मुवमेंट फ्रॉम द बिगिनिंग, म्हणजे शहरं शेवटी जरी काबीज करायची असली तरी तिथे कुठेतरी एक बेस पाहिजे त्यांना ऑपरेट करायला. मग आता तो जो बेस पाहिजे तो कसा यांच्याकडे येत असेल आहे, तर हे आहे त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने काम चालतं. त्यामध्ये स्ट्रगल नेटवर्क, म्हणजे याला आपण काय म्हणू, एक संघर्षशील संघटनांचं जाळं उभं करायचं, स्ट्रगल नेटवर्क्स. मग कशाचा संघर्ष आहे, त्यांना कोणताही संघर्ष चालतो ज्यामधून त्यांना समाजामध्ये कुठेतरी फूट पाडता येईल, त्यांच्या दृष्टीने त्यांची पॉलिटिकल असलेली आयडिओलॉजी समाजामध्ये पसरवता येईल आहे. त्याकरता जे संस्था संघटना रजिस्टर्ड अनरजिस्टर्ड सगळे असतील आहे त्यातून ते काम करतात. आणि त्याचं नेटवर्क उभं करायचं म्हणजे काय आहे, एका ठिकाणी क्ष विषय घेतला, एका ठिकाणी य विषय घेतला, पण यांच्या स्ट्रगल नेटवर्कचा पार्ट असतील तर क्ष आणि यमधलं कोऑर्डिनेशनसुद्धा असेल आहे. दुसरा आहे सिक्रेट पार्टी युनायटेड फ्रंट अँड पीपल्स आर्म्ड एलिमेंट्स. पीपल्स आर्म्ड एलिमेंट आपण बघितलं आहे, तो साधारणतः ट्रायबल डॉमिनेटेड किंवा ग्रामीण भागामध्ये असतो, पण शहरातनं त्यात रिक्रुटमेंट होतं. आमचे मित्र चंदनजी आहेत तिथे, त्यांनी बऱ्यापैकी रिपोर्ट आज केलेला आहे. पुण्यातनं सुद्धा स्लममधनं काही मुलांना हेरून त्यांनी नेलं होतं, ते नंतर आर्म्ड एलिमेंटमध्ये कन्वर्ट झाले. रॅडिकलायझेशन जसं जसं वाढत जातं तसं तसं ते आर्म्ड ह्याच्याकडे जातं. दुसरं एक युनायटेड फ्रंट. युनायटेड फ्रंट म्हणजे काय, स्ट्रगल नेटवर्क छोट्या छोट्या याचं आहे. युनायटेड फ्रंटमध्ये ज्या कोणत्या संविधान विरोधी, संविधानाने एस्टॅब्लिश केलेल्या सरकार विरोधी, मी इथे कोणत्याही पक्षाचं बोलत नाही आहे, संविधान सगळ्यांचं आहे, सगळ्यांना लागू आहे, तर संविधानाअंतर्गत जी लोकशाही व्यवस्था तयार झालेली आहे त्या व्यवस्थेविरुद्ध, म्हणजे सरकारविरुद्ध जे कोणी लढतात आहे त्यांच्यासोबत युनायटेड फ्रंट तयार करायचा यांचा प्लॅन आहे. ते आपण हळूहळू बघूच. आणि इंटेन्सिफाय द क्लास स्ट्रगल. त्यांचं म्हणणं आहे की समाज जो आहे तो वेगवेगळ्या वर्गांमध्ये विभागलेला आहे, वर्गसंघर्ष, त्यांना वर्गसंघर्ष पेटवायचा आहे. आणि त्यात वेगवेगळ्या संस्थांचं त्यांनी वर्गीकरणसुद्धा केलेलं आहे. आता जसं सगळ्या संस्था काही माओवाद्यांच्याच असतील असं नाही आहे, पण माओवादी काय करतात स्मार्टली, त्यांच्या या स्ट्रॅटेजी अंतर्गत, त्यांचा स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक्स हे डॉक्युमेंट बाय द वे ऑनलाईन अवेलेबल आहे, कोणीही वाचू शकतं. तुम्हाला यातल्या काही गोष्टींबद्दल अधिक एक्सप्लेनेशन हवं असेल तर ते डॉक्युमेंट जरूर वाचावं. काही प्रश्न असतील त्याची उत्तरं तुम्हाला त्यामध्ये मिळतील आहे. तर त्यांच्या स्ट्रॅटेजीचा जो पार्ट आहे त्यामध्ये नॉन माओइस्ट ऑर्गनायझेशन जे असतील आहे त्या नॉन माओइस्ट ऑर्गनायझेशनचं सुद्धा क्लासिफिकेशन आहे. जे सेमी रॅडिकलाइज्ड असतील आहे त्याचंसुद्धा क्लासिफिकेशन आहे. ज्या ऑर्गनायझेशन्स लीगल आहेत आणि ज्यामध्ये हे घुसून काम करू शकतात, हे इन्फिल्ट्रेट करून काम करू शकतात, त्याही आहेत. त्याचं त्यांनी वर्गीकरण केलं आहे A1 to A7, A1, A2, A3, A4, A6 असं ते A7पर्यंत अशा संस्थांचं वर्गीकरण करून त्या वर्गीकरणानुसार तिथे काम कशा पद्धतीने करायचं आहे याचं यांचं डॉक्युमेंटेशन रेडी आहे. म्हणजे असं नाही आहे की ते कुठेतरी एक लूजली काही नारेबाजी करून तेवढ्याच पुरतं ऑपरेट करतात आहे, नाही, ते खूप सिस्टमॅटिकली ऑपरेट करतात आहे. आणि त्यांची पद्धती प्रत्येक वर्गीकरणानुसार बदलते, म्हणून आपल्यातल्या बहुतांश लोकांना ते लक्षात येत नाही. म्हणून आपल्याला असं वाटत राहतं
की जे काही सुरू आहे ते जंगलात सुरू आहे, शहरात नाही, आपल्या आसपास नाही, ते आपल्या जवळ तर झालंच नाही आहे. हा एक गणपती नावाचा त्यांचा कमांडर होता, सुप्रीम कमांडर. आता दुसरा आहे, आता नंबाला केशवराव आहे, बसवराज. तर बसवराजच्या पूर्वी गणपती हा पीपल्स वॉर आणि MCC म्हणजे माओइस्ट कम्युनिस्ट सेंटरचं जेव्हा विलिनीकरण झालं होतं आणि CPI माओवादी तयार झाला, अनेक वर्ष गणपतीच त्यांचा सुप्रीम कमांडर होता. त्यांनी जॅन मिर्डल, स्वीडिश ऑथर आहे जॅन मिर्डल, हे नाव ऐकलं असेल कदाचित, आणि गौतम नवलखा यांना जानेवारी 2010मध्ये दिलेल्या इंटरव्ह्यूमधला हा एक उतारा आहे. त्यांना काय करायचं आहे त्यात येलो लेटर्सनी हायलाईट केलेला भाग फार महत्त्वाचा आहे की त्यांना 4 क्लासेसमध्ये काम करायचं आहे आणि न्यू डेमोक्रॅटिक युनायटेड फ्रंट तयार करायचं आहे. ते 4 क्लासेस कोणते आहेत? वर्कर्स, कामगार, मजदूर, पीझंट्स शेतकरी, अर्बन पेटी बुर्जुआ आणि नॅशनल बुर्जुआ. आता अर्बन पेटी बुर्जुआ काय आहे? अर्बन एरियामधले जे असतात की त्यांना वेगवेगळ्या आयडियाजनी ते कमिटेड राहतात देश या धारणेला वगैरे वगैरे, ते यांच्या साच्यामध्ये जे बसत नाही, सरळ सरळ सांगायचं तर अगदी सिम्प्लिफाय करून सांगायचं, जे यांच्या साच्यामध्ये बसत नाहीत त्यांना ते बुर्जुआ म्हणतात. सोपं आहे. आणि हे गणपतींनी स्वतः म्हटलेलं आहे इंटरव्ह्यूमध्ये, जॅन मिर्डल आणि गौतम नवलखा यांना दिलेल्या. आणि आता ते काम करतात आहे तर कसं काम करतायत? तर माओवाद्यांनी फार अभ्यास केलेला आहे. जसं त्यांच्या डॉक्युमेंट्सचा उल्लेख केला ना, तर त्या डॉक्युमेंट्समध्ये ब्रॉडली काय काय दिसतं आहे, तर अर्बन इंडिया कसं आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, अर्बनायझेशनचा पॅटर्न कसा आहे, म्हणजे कुठे एखादी इंडस्ट्री आधी आली आणि त्याच्या अवतीभोवती वस्ती डेव्हलप झाली का आणि ती अतिशय प्रॉस्परस झाली, मग त्याला अर्बन स्वरूप आलं, की एखादी ग्रामपंचायत होती, मग ती हळूहळू नगरपंचायत झाली, नगरपंचायतीची नगरपालिका झाली, नगरपालिकेची महानगरपालिका झाली, महानगरपालिकेमध्ये अगदी वरच्या क्लासची झाली. तर काही ठिकाणी असं जे नेचर बदलत आलेलं आहे शहरांचं, तर त्याचासुद्धा त्यांचा अभ्यास आहे. आणि अर्बनायझेशन आज जे आपण म्हणतो की फास्ट होतं आहे आणि बऱ्यापैकी भागामध्ये होत आहे. महाराष्ट्रात बऱ्यापैकी अराऊंड 50% इज अर्बनाइज्ड असं म्हटलं आता, कदाचित जास्ती पण असेल, 55% पण म्हणतात काही लोक. तर अर्बनायझेशनचा पॅटर्न जो आहे तो का बरं स्टडी केला असेल यांनी? कारण त्यांना अर्बन एरियामध्ये ऑपरेट करायचं आहे आणि अंडर कवर ऑपरेट करायचं. आपण ते बघितलं स्ट्रगल नेटवर्क वगैरे सगळं, तर ते परत त्याला एक्सप्लेन करत नाही. तर अर्बन एरियामध्ये काम करत असताना ज्या भागात आपल्याला काम करायचं आहे त्याचं कंपोजिशन समजून घ्यायचं, त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्येही त्या शहरांमध्ये क्लास कंपोजिशन किंवा स्ट्रक्चर कसं बदललं आहे. फॉर एक्झाम्पल की एक इंडस्ट्री आहे आणि अचानक पॉल्युशन कंट्रोलचे नॉर्म बदलले, इंडस्ट्री शहराच्या बाहेर न्यावी लागली, पण इंडस्ट्रीच्या अवतीभोवती साधारणतः वर्कर्सची वस्ती असते, कारण त्यांना खूप लांबून येणं जाणं परवडत नाही, तर युजली त्याच्या अवतीभोवती एक वस्ती असते. तर इंडस्ट्री अप्रूव्ड झाल्यावर या वर्कर्सचं काय होणार? मग त्यांना तेवढाच रोजगार त्याच ठिकाणी मिळणार का? तर हे जे प्रश्न उदयाला येतात, मग त्याला हे जोडतात क्लास कंपोजिशनमधल्या चेंजेसशी. नंतर हे डिइंडस्ट्रियलायझेशन आत्ताच आपण बोललो. चेंजेस इन वर्कफोर्स सेम, की एखादी महत्त्वाची इकॉनॉमिक एस्टॅब्लिशमेंट किंवा एखादी इंडस्ट्री किंवा एखादं दुकान काही बंद झालं तर त्या वर्कफोर्समध्ये काय चेंजेस येतात? त्यांना कदाचित तेवढ्याच कमाईचं दुसरं साधन मिळणार नाही, मग त्यांच्यापर्यंत पोचू शकतो का? ह्या गोष्टीचासुद्धा त्यांनी अभ्यास केला आहे, कारण त्यांना मग एक कारण मिळतं. आणि सेगमेंटेशन ऑफ सिटीज, मग शहरांमध्ये वेगवेगळ्या वस्त्यांचं प्रोफायलिंग करायचं आणि त्या प्रोफायलिंगला त्या क्लास कंपोजिशनशी जोडायचं. आणि गेटोआयझेशन वगैरे हे यांचे रेग्युलर वापरातले शब्द आहेत. गेटोआयझेशन, फॅसिझम वगैरे ते फार वापरतात. तर त्याच्या सगळ्या आयडियाज ज्या आहेत त्या पॉलिटिकल थिअरीचा क्लास नसल्यामुळे आपण बाजूला ठेवू आणि फॅक्ट बेस्ड आपण पुढे नेऊ. आता ते काम कसं करतात, अगेन त्यांच्या डॉक्युमेंटमधलाच एक भाग आहे की त्यातले लाल अक्षरं जे आहेत, लाल अक्षरात हायलाईट केलेलं तो भाग बघा. ते वेगवेगळ्या संस्था संघटनांमध्ये रजिस्टर्ड अनरजिस्टर्ड तर काम करतातच, शिवाय महिला मंडळांमध्ये काम करतात. मग ते सांगतात की व्हायलन्स अगेन्स्ट विमेन जो आहे तो थांबवला पाहिजे. जनरली याला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही आहे, महिलांविरुद्धचा अत्याचार असेल तो थांबलाच पाहिजे. पण त्याला ही जी रॅडिकलायझेशनची किनार देतात तिथे प्रॉब्लेम आहे. महिलांचे प्रश्न डेफिनेटली सोडवले पाहिजेत, सगळ्यांनीच सोडवले पाहिजे आणि सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, नो इश्यूज अबाउट इट. पण त्या महिला मंडळांमध्ये जाऊन यांचा सगळ्या ठिकाणी जाऊन प्रयत्न असतो रॅडिकलायझेशनचा. आणि यूथ क्लब्स आहेत, कल्चरल बॉडीज आहेत. कल्चरल बॉडीज तुम्हाला अधिक काही सांगायची मला आवश्यकता वाटत नाही. पुण्यामध्ये बरंच काही तुम्ही रिपोर्टाजमध्ये वगैरे वाचलेलं असेल आहे, मीडियामध्ये वाचलेलं असेल आहे वेळोवेळी काय काय झालं ते. आणि अगदी गणेशोत्सव किंवा दुर्गापूजा ह्यामध्ये कधीकधी हे काय करतात की अच्छा कोणी आपण एक काम करू ना, चांगलं व्याख्यान आयोजित करू,
मग कोणाला बोलवायचं? मग यांच्यातला माणूस जर तिथे इन्फिल्ट्रेट केलेला असेल ना, तो म्हणतो की आपण काय करायचं की गणेश ही बुद्धीची देवता आहे. म्हणजे मी उदाहरण सांगतो आहे, असंच झालं असेल असं नाही, उदाहरण समजून घेण्यासाठी आहे. प्लीज त्याला मिसइंटरप्रेट किंवा मिसरिप्रेझेंट करू नका. तर गणेश ही बुद्धीची देवता आहे. मग आपण बौद्धिक चळवळीला प्राधान्य दिलं पाहिजे. मग काय करायचं? तर आपण बुद्धिवाद जो आहे त्याला धरून एखादा विषय ठेवूया. मग कोणता विषय ठेवायचा? की मग आजची लोकशाही खरी आहे की नाही? अचानक असा विषय कुठून तरी येतो. मग माझ्या ओळखीचे एक वक्ता आहेत, आपण असं करू, त्यांना बोलू, ये आझादी झुटी है, आपण या टायटलनी सुरू करू. मग काही लोक म्हणतात नाही असं कसं आपण म्हणायचं? मग ते म्हणतात की तसं नाही, आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्य जे अभिप्रेत होतं ते मिळालं आहे का? मग प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एक खदखद असते, नाही मला ही गोष्ट पटत नाही आहे व्यवस्थेमधली. सिस्टम हा शब्द उच्चारला की आपल्या मनामध्ये काहीतरी निगेटिव्ह भावना येतात. कोणाचे चांगले अनुभव असतात, कोणाचे वाईट असतात. पण म्हणून सामान्य माणूस संविधान विरोधी, लोकशाही विरोधी होतो का? नाही, तो नाही होत. तो त्याची खतखत बोलून दाखवतो, तो व्यक्त होतो, पण रॅडिकलायझेशनचा विचार नाही करत. पण हे त्याला रॅडिकलायझेशनच्या दिशेने कसं न्यायचं, कंडिशन्स क्रिएट कशा करायच्या, त्या दृष्टीने मग वक्त्यांची नावं सुचवणं, विषय सुचवणं, विषयाची मांडणी सुचवणं, हे सगळे प्रकार करतात. आणि फॉर्म न्यू लिगल ऑर्गनायझेशन्स, अस्तित्वात असलेल्या लिगल ऑर्गनायझेशनमध्ये ते जातातच. त्यांच्या दुसऱ्या एका डॉक्युमेंटमध्ये कोऑर्डिनेशन बिटवीन लीगल अँड इल्लिगल ऑर्गनायझेशन्स हा पण भाग आहे. लेनिननी म्हटलेलं त्यांनी उद्धृत केलेलं आहे वगैरे सगळं ते आहे. आणखी डिटेलमध्ये जायला गेलं तर बराच वेळ लागेल. पण त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये हे सगळं आहे. म्हणजे कोणी जर तुमच्यापर्यंत येऊन म्हणालं की असं काही कुठे नाहीच आहे, त्यांना त्यांचे डॉक्युमेंट्स दाखवा. माओवादी स्वतःचे डॉक्युमेंट तर खोटे बनवणार नाहीत ना काही लोकांच्या सोयीसाठी. तर अशा पद्धतीने ते काम करतात. मग बेसिक ॲम्युनिटीजपासून तर अगदी वर्ग संघर्ष पेटवायला त्यांना जे जे लागतं, समाजाला ज्या ज्या वर्गांमध्ये डिवाईड करता येईल आहे ते डिवाईड करून तसं प्रेझेंट करतात. आता हा माओवाद्यांची 9th युनिटी काँग्रेस झाली होती 2007मध्ये, तिथला ॲक्च्युअल फोटो आहे. अशा पद्धतीने त्यावेळेस जंगलात झालं होतं, कारण व्हिजिल कमी पडला. त्यावेळेसही बरंच टीकाटिप्पणी झाली होती तत्कालीन सरकारवर की इंटेलिजन्स एजन्सीज काय करत होत्या, एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र झाले, पंडाल होता, सगळं झालं. पण त्यामध्ये महत्त्वाचा फोटो नाही आहे, महत्त्वाचा आहे तिथे पारित झालेले ठराव. हे काही महत्त्वपूर्ण ठराव आहेत. कॅपिटल पनिशमेंटच्या विरुद्ध त्यांनी ठराव पारित केला होता. त्यानंतर हिंदू फॅसिझम, आता हे फार इंटरेस्टिंग आहे. हे ज्या देशात काम करतात ना त्या देशातली जी मेजॉरिटी असते ती फॅसिस्ट पद्धतीने वागते, एवढं त्यांना म्हणायचं असतं. तर भारतामध्ये हिंदू फॅसिझम असेल, दुसरीकडे दुसरं फॅसिझम असेल. अमेरिकेमध्ये ट्रम्प फार चवताळले आहेत म्हणतात. तर त्यांनाही असं काहीतरी असेल कल्पनाने. पण त्यांनी ज्या पद्धतीच्या स्टेप्स घेतल्या आहे, त्यापूर्वीची जी भाषणं आहेत, कदाचित त्यांच्यावरही असा ब्रँड लावला असेल कोणीतरी, माहिती नाही. त्यानंतर आहे रिझोल्युशन आस्किंग दलित्स टू जॉईन आर्म्ड स्ट्रगल. दलितांना मिलिटंट बनवायचा हा यांचा उद्देश आहे. जेव्हा की दलित समाज ज्याला म्हणतो आपण आज, आंबेडकरवादी समाज मेनली, तर आंबेडकरवादी समाज हा बाबासाहेबांच्या तत्वांवर विश्वास ठेवणारा आहे, बाबासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा आहे. आणि बाबासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा याचाच अर्थ त्यांनी निर्माण केलेल्या संविधानावर आणि संवैधानिक मूल्यांवर विश्वास ठेवणारा आहे. तो कधी आपल्या देशाच्या विरुद्ध जाणार नाही. पण त्याला भरकटवण्यासाठी, त्यांच्या ज्या काही जाणीवा असतील आहे त्याला अधिक धारदार करण्यासाठी, प्रगल्भ करण्यासाठी नव्हे, त्याच्यासाठी त्यांनी हा ठराव पारित केला होता. मग शेतकऱ्यांचं जे आहे त्याच्यातही आर्म्ड स्ट्रगल, आधी आपण बघितलंच आहे, गणपतीच्या इंटरव्ह्यूमध्ये पीझंट्सचा उल्लेख होताच, त्याच्याशी बिलकुल जेल होत आहे. त्याशिवाय रिझोल्युशन ऑफ नॅशनॅलिटी स्ट्रगल्स याच्यावर पुढे येणार आहे, त्याच्यामुळे इथे एक्सप्लेन करत नाही. मग SEZ आणि डिस्प्लेसमेंटचा त्यावेळेस बऱ्यापैकी इश्यू होता. SEZ जे प्रपोज होत होते, मग त्याच्यात डिस्प्लेसमेंट होईल वगैरे, तर त्याच्यावरही त्यांनी त्यावेळेस ठराव पारित केला होता. आणि एकदा यांनी ठराव पारित केला की पुन्हा ते प्रकल्प कधी जर आले तर त्या ठरावाला हे रिॲक्टिवेट करतात. मग आहे रिझोल्युशन ऑन प्रिझनर स्ट्रगल्स, याचाही पुढे उल्लेख आहे. त्याचे कसे तार लागतात फक्त हे शब्द मात्र नोट करा. नॅशनॅलिटी स्ट्रगल्स, प्रिझनर स्ट्रगल्स आणि महिलांचं स्ट्रगल आधी आपण थोडंसं एक ब्रीफली एक्सप्लेन केलंच आहे. मग आता नॅशनॅलिटीजचा जो प्रश्न आहे, तर त्यांच्या दृष्टीने नॅशनॅलिटीज काय आहे हे त्यांच्या शब्दात आहे. राईट टू सेल्फ डिटर्मिनेशन इन्क्लुडिंग द राईट टू सेसिशन. सिसिशन म्हणजे काय? सिसीड करणं, वेगळं होणं, देशाचे तुकडे पाडणं इन शॉर्ट. तर ज्या कोणत्या शक्ती आज देशाचे तुकडे पाडायला
समोर येत आहेत, आम्हाला आमचा वेगळा देश द्या, आम्हाला वेगळं करा, भारतीय गणराज्यापासून वेगळं करा, तर त्या सगळ्या राईटला हे रेकग्नाईज करत आहे. बरं, हे कोण आहेत रेकग्नाईज करायला? बँड ऑर्गनायझेशन आहे, सरकारने बँड टाकलेली संघटना आहे. आणि हे म्हणतात आहे आम्ही तो राईट रेकग्नाईज करू. तुमचं रेकग्निशन कोण, म्हणजे त्याला काय व्हॅलिडिटी आहे? कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी आहे? काहीच नाही. पण यांना डिव्हाइड करायचं असल्यामुळे तो भाग समजून घ्या. आणि त्यांचं एक इंटरनल रिव्ह्यू डॉक्युमेंट होतं, त्यांचे PORs रिलीज होत असतात, पॉलिटिकल अँड ऑर्गनायझेशनल रिव्ह्यू नावाचे डॉक्युमेंट्स वेळोवेळी रिलीज होत असतात. ते त्यांच्या इंटरनल सर्क्युलेशनमध्ये असतात. मग कधीतरी पोलिसांनी कुठेतरी कोणाला अरेस्ट केली, त्याच्या ताब्यातनं ते मिळालं तर त्यातले डिटेल्स बाहेर येतात. सगळ्या वेळेस बाहेर येतात असं नाही आहे, पण त्यांच्या PORमध्ये, पॉलिटिकल अँड ऑर्गनायझेशनल रिव्ह्यूमध्ये काही इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन्स असतात. त्यातलं एक हे आहे की त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर लाल अक्षरांवर लक्ष द्या, कारण प्रेझेंटेशनचं नावच रेड अलर्ट ठेवलं आहे. तर डिसरप्ट करायचं प्रोडक्शन. 1962चं युद्ध ज्यांना माहिती असेल आहे, त्यावेळेस आपल्याकडचं प्रोडक्शन डिसरप्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. काही ठिकाणी अचानक स्ट्राईक्स झाले होते. ज्यांना 1962च्या युद्धाची पार्श्वभूमी माहिती आहे त्यांना याची कल्पना असेल आहे. तर हे त्याचंच पुढचं रॅडिकलाइज स्वरूप आहे, अल्ट्रा स्वरूप आहे. तर त्यांनी डिसरप्ट करायचं प्रोडक्शन. म्हणजे समजा उद्या ऑर्डनन्स फॅक्टरीमधनं आपल्या देशाला गरज असेल आहे आणि आता ऑर्डनन्स बऱ्यापैकी आपल्याला न्यायचं आहे. अचानक तिथलं प्रोडक्शन थांबवण्याच्या दृष्टीने जे काही करणं त्यांना आवश्यक आहे ते करतील आहे. म्हणजे काय करतील, कोणाच्या तरी थ्रूच करतील की नाही. तिथे सगळ्या ठिकाणी काही त्यांचे आर्म्ड लोक जाणार नाहीत. मग कोण जाईल आहे? ज्यांची माथी भडकवली आहे ती जातील आहे. आणि परफॉर्म इंडस्ट्रियल सबोटाज ॲक्शन्स, याचं फार एक्सप्लेनेशन करायची गरज नाही आहे, स्वयंस्पष्ट आहे. आता त्याच गोष्टीला दुसऱ्या पद्धतीने काय म्हटलं आहे की CPI माओइस्ट कॅडर्स हॅव टेकन एम्प्लॉयमेंट इन अर्बन एरियाज. शहरी भागामध्ये त्यांनी एम्प्लॉयमेंट घेतलेलं आहे असं माझं म्हणणं नाही आहे, माझं इन्व्हेन्शन नाही, खाली ॲट्रिब्युशन आहे. हे स्टेटमेंट आहे लोकसभेमध्ये RPN सिंग, तत्कालीन युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट होम अफेअर्स, यांनी ऑगस्ट 2013मध्ये अनस्टार्ट क्वेश्चन 1267 याच्या उत्तरामध्ये म्हटलेलं आहे. ऑन रेकॉर्ड आहे, तुम्ही लोकसभा क्वेश्चन्समध्ये जाऊन सर्च करू शकता. म्हणजे सरकारने त्यातही केंद्रीय स्तरावर लोकसभेमध्ये जर स्टेटमेंट केलं असेल, काहीतरी डेफिनेट इनपुट्स असतील ना त्यांच्याकडे, कॉन्क्रीट इनपुट्स असतील. आणि 2013चं आहे बरं, ऑगस्ट 2013. आता ते हे सगळं जे करतील आहे त्यांच्या वेगवेगळ्या संस्था संघटना मी एक ब्रीफली सांगितलंच, पण त्याला स्पेसिफिक नावं आहेत. डावीकडचे बघाल तुम्ही, मास ऑर्गनायझेशन्स. तर त्यांच्या मास ऑर्गनायझेशन्सला मेनली त्यांनी याच्यामध्ये डिवाईड केलं आहे, सिक्रेट रिव्हॉल्युशनरी मास ऑर्गनायझेशन्स. सिक्रेट आहे अर्थातच, रजिस्टर्ड नाही, कुठेही त्यांचं ऑफिस नाही. ते ऑपरेट करतात पण सिक्रेटली ऑपरेट करतात आणि मासपर्यंत जातात, लोकांपर्यंत एखादा विषय घेऊन जातात. नंतरचं आहे ओपन रिव्हॉल्युशनरी मास ऑर्गनायझेशन्स. काही ठिकाणी ते ओपनली ऑपरेट करतात आणि ओपनली ही भाषा बोलतात. संघर्ष करा, नवजनवादी वगैरे वगैरे असे सगळे शब्द, क्रांती, हे शब्द ते मुद्दाम आणतात. आणि आपण क्रांती जसं सिनेमाचं टायटल म्हणून वापरतो ना, तसं नाही वापरत आहे. तो वेगळा भाग आहे, तो मनोज कुमारचा होता, सॉरी. त्यानंतर आहे फ्रॅक्शनल वर्क. फ्रॅक्शनल वर्क म्हणजे त्याच्या नावावरून तसं स्पष्ट होतं, पण अगदी ब्रीफली सांगायचं म्हणजे की लोकांमध्ये जायचं आणि पूर्णपणे उघड पद्धतीने काम करायचं नाही, त्यांच्यासोबत काम करत राहायचं. त्यानंतर आहे पार्टी फॉर्म्ड कवर मास ऑर्गनायझेशन्स. पार्टीने जे कवर म्हणून मास ऑर्गनायझेशन्स बनवलेल्या असतात त्याच्यामध्ये आपल्या लोकांना जास्तीत जास्त काम करायचं, त्यांना ॲक्टिव्ह करायचं आणि त्याच्या थ्रू लोकांपर्यंत पोचायचं, लोकांना आपल्याकडे ओढायचं आणि लोकांना हेरायचं मुळात की कोणाचं रॅडिकलायझेशन होऊ शकतं. त्यानंतर लीगल डेमोक्रॅटिक ऑर्गनायझेशन्स, या रजिस्टर्डही असू शकतात बॉडीज, लीगली फॉर्म केलेल्या, त्यांचं लेटर हेड असेल, एखादं ऑफिस असेल वगैरे सगळं, आणि डेमोक्रेसीच्या नावाखाली करतात पण संविधानाला मानत नाही. आता हे का म्हणतो आहे मी, गडचिरोलीचाच अनुभव जर आपण लक्षात घेतला, 26 जानेवारीला काळे झेंडे का बरं फडकवतात ते? म्हणजे त्यांना एकीकडे डेमोक्रेसीचं नाव घ्यायचं आहे पण संविधानासाठी जो सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे त्या दिवशी काळे झेंडे का लावतात? आता पुष्कळचे इंटेलिजन्स इनपुट्स होते, ते आधी क्लासिफाईड होते. हे जेव्हा माझ्याकडे डॉक्युमेंट आले, आज बऱ्यापैकी ते पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहे, कारण बँड ऑर्गनायझेशनच्या लिस्टमध्ये काही नावं आलेली आहेत.
तर टॅक्टिकल युनायटेड फ्रंट जो त्यांना फॉर्म करायचा होता त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे टूल्स बनवले होते. तर त्यापैकी काही ऑर्गनायझेशन्स आहेत. रिव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट, याच्यावर पहिले तेलंगणाने बंदी घातली होती. नंतर आहे पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडिया, कमिटी अगेन्स्ट व्हायलन्स ऑन विमेन, आधी जसं महिला अत्याचाराची गोष्ट बोललो होतो ना, ते त्यांची कमिटी पण आहे, ही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असते. आणि कमिटी फॉर रिलीज ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स, आधी जे प्रिझनर स्ट्रगलचं म्हटलं होतं त्याच्यासाठी ही संघटना आहे. यांचं एक मॅगझिन निघायचं द अरेस्टेड नावाने. त्याच्यामध्ये दिल्ली पार्लमेंट अटॅकमधला जो की कॉन्स्पायरेटर होता, कन्व्हिक्ट होता, ओके, तर त्याचं फार उदात्तीकरण वगैरे केलेलं असायचे, असे पण काही अंक त्यांचे सापडलेले आहेत. माझ्या कलेक्शनमध्ये डेफिनेटली आहेत. त्याच्यामुळे इथे जे आहे त्याला ॲट्रिब्युशन आहे. आणखी काही संघटनांची नावं आहेत. दंडकारण्य क्रांतिकारी आदिवासी मजदूर संघ, क्रांतिकारी आदिवासी महिला संघ, चैतन्य नाट्य मंडली. रिसेंट उदाहरण सांगायचं, मागच्या आठवड्यात मी परत गडचिरोलीला गेलो होतो, जात असतो अधूनमधून. तर यावेळेस जे 2 मोठे सरेंडर्ड नक्सल्स होते, त्यांचं दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी एक असते, त्याचे सदस्य जे सरेंडर झालेत, एक पती पत्नी सरेंडर झालं आणि एक तारका म्हणून होती, त्याच्यासोबत आणखी 10 लोक तिच्या टीममधले सरेंडर झालेत. त्यामध्ये अबुजमाडच्या एरियामध्ये काम केलेले पण लोक होते. ह्या सगळ्यांना जर प्रश्न विचारला की तुम्ही जॉईन कसे झाले, त्यांच्यातले बहुतांश लोक सांगतात आम्ही लहान होतो, आमच्या गावामध्ये फार कार्यक्रम व्हायचे नाही, मग यांच्या नाट्यमंडळीच्या टीम्स यायच्या, ते सॉन्ग आणि डान्स, आदिवासींमध्ये हे बऱ्यापैकी पॉप्युलर असतं, त्यांच्या कल्चरचा पार्ट आहे तो. पण त्या सॉन्ग आणि डान्सला मग कोणती गाणी त्यांच्यासमोर म्हणायची, मग अट्रॅक्ट करायचं, मग त्याच्याने ते असं नारे जे असतात ना, जसं आपण नारे लावतो, तर कधीकधी असं होतात काही नारे इतके पॉप्युलर होतात की आपण पहिले 2 शब्द उच्चारले की नंतरचे 2 शब्द ऑटोमॅटिकली येऊनच जातात, है ना. जसं आपण भारत माता की असं म्हटलं की जय येतोच, नॅचरली येतं, तर ते पॉप्युलर झालं आहे. तर पब्लिक सायकीमध्ये कोणत्या गोष्टी पॉप्युलर होऊ शकतात त्या पर्टिक्युलर भागातल्या लोकांमध्ये, मग त्यांच्या संस्कृतीशी जोडून आपण कोणती गाणी लिहिली पाहिजेत, तसे तसे सॉन्ग आणि डान्सेस हे करतात. त्याच्यापैकी एक महत्त्वाचं आहे चैतन्य नाट्य मंडळी. बालसंगम लहान मुलांना अट्रॅक्ट करतं. ज्या सरेंडर नक्सल्सला मी आजपर्यंत भेटलो आहे, तर त्याच्यापैकी कितीतरी मुलं मुली हे साधारण 12 ते 15 वयोगटामध्ये नक्षलवाद्यांसोबत चालले गेले होते घरून, इम्प्रेस होऊन की आम्हाला युनिफॉर्म मिळेल, आम्हालाही अशी गाणी म्हणायला मिळतील आहे, आम्ही पण काहीतरी कॉजला कमिटेड राहू वगैरे म्हणून. तर रोमॅन्टिसिझम जे आहे ते इन्स्टिल करतात हे. क्रांतिकारी किसान कमिटी आहे, महिला मुक्ती मंच आहे, देशभक्ती युवा मंच, याचंही तुम्ही पेपर्समध्ये वगैरे बऱ्यापैकी ऐकलेलं असेल आहे. आणि या भागात तो एक जण कन्व्हिक्ट होऊन गेला, नंतर सुटला, त्याची शिक्षा पूर्ण झाल्यावर वगैरे, तर चंद्रपूरला हे कार्यरत होतं. पण आतापर्यंतचं जर तुम्हाला शॉकिंग वाटत असेल तर पुढचं बघा. दुसरा एक अनस्टार्ट क्वेश्चन 3838 लोकसभेमध्ये 18 फेब्रुवारी 2014ला त्याचं जे उत्तर आलं मंत्र्यांकडून ऑफिशियली लोकसभेमध्ये, ती यादी आता पुढे आहे. ॲक्टिव्ह फ्रंट ऑर्गनायझेशन्स ऑफ CPI माओइस्ट. माझं म्हणणं नाही, सरकारने लोकसभेत मांडलेलं आहे आणि हे राज्यवार राज्यनिहाय त्यांनी ही यादी दिलेली आहे. तुम्हीसुद्धा हे सर्च करू शकता, तुम्हालासुद्धा मिळेल. आपला प्रॉब्लेम कुठं होतो सामान्य माणसांचा, की आपण काय आहे की एका खोलीमधला जो हत्ती असतो ना, ती गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. कोणाला शेपूट दिसली की त्याच्या मनामध्ये दुसरी इमेजरी तयार होते, कोणाला सोंड हाताला लागते त्याला दुसरी इमेजरी तयार होते, कोणाला पाय हाताला लागतो. तसं आपल्याकडे ना कंपार्टमेंटलाइज कुठे ना कुठे काहीतरी माहिती असतं, पण कनेक्टिंग द डॉट्स जे आहे त्यात सामान्य माणूस कमी पडतो, कारण त्याला बरेच कामं असतात. आणि पर्टिक्युलरली युवकांना कसं आहे की आजकाल वेब सिरीज बघणे वगैरे असं बरेच कामं असतात. तर असो, गमतीचा भाग सोडून द्या. पण हे पहिलं पान आहे फक्त, हे दुसरं पान आहे. यात महाराष्ट्राशी संबंधित लाल मार्करनी हायलाईट केलं आहे. कोणत्या संस्था आहेत, संघटना आहेत? दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना, क्रांतिकारी आदिवासी महिला संघटना, नावं दिली आहेत आधी. रिव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर्स, कमिटी अगेन्स्ट व्हायलन्स ऑन विमेन, कबीर कला मंच. पुण्यामध्ये कबीर कला मंचाचं नाव घेतो आहे, पण लोकसभेच्या उत्तरात आहे म्हणून. आता तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असेल काय आहे, माझ्यापेक्षा कदाचित तुम्ही त्या संस्थेला जास्ती ओळखत असाल, त्या संघटनेला.
नंतर आहे कमिटी फॉर रिलीज ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स, आधी नाव होतं. प्रिझनर स्ट्रगलचं त्यांचा ठराव, मग CRPP तयार होणं आणि बँड ऑर्गनायझेशनच्या लिस्टमध्ये आहे. उत्तराखंडच्या याच्यात आहे पण बँड आहे. आता याचा पुढचा भाग, CRPPकडे का लक्ष द्यायला पाहिजे. ऑक्टोबर 2010मध्ये CRPPनी चक्क दिल्लीमध्ये आझादी द ओनली वे या नावाने कन्व्हेन्शन ऑर्गनाईज केलं होतं. तिथे कोण कोण उपस्थित होते ही त्यांची नावं आहे. ही सगळी ऑन रेकॉर्ड होती. त्यावेळेसचे तुम्ही रिपोर्ट्स बघा, तुम्हाला ऑनलाईन मिळतील. कोण कोण उपस्थित होते त्यांची फक्त नावं आहे. यातली काही नावं जी आहेत त्यांच्यावर नंतरच्या काळामध्ये माओवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप लागले. काहींना अटकही झाली, काहींवर खटले सुरू आहेत. आता माओवाद्यांच्या रडारवर कोणती शहरं आहेत, त्यांच्या डॉक्युमेंट्समधनं जे निघालं आहे तेच मांडतो आहे. दिल्ली रिजनमध्ये गुडगाव, फरीदाबाद, हरियाणामधलं गाझियाबाद, नोएडा, UP हे सगळे तिकडचा पट्टा जो आहे तो आहे. त्याशिवाय बंगलोर, चेन्नई, कोइंबतूर, इरोड बेल्ट हा थोडा इंडस्ट्रीजसाठी, ट्रान्सपोर्टसाठी वगैरे नावाजलेला आहे. हैदराबाद, विशाखापट्टणम पोर्ट आहे ना, की चुकलं काही. कलकत्ता, सेंट्रल इंडियामध्ये नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, कानपूर, आग्रा आणि सगळ्यात खाली आपलं पुणे. अहमदाबादपासून तर पुण्यापर्यंतचा कॉरिडॉर. म्हणजे विचार करा, आधी जे मी नक्षलवाडीच्या वेळेसचा मॅप दाखवला होता लिबरेशनमधला, त्याच्यामध्ये ईस्टर्न पार्ट होता. आता ह्यामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे, नॅशनल कॅपिटलच्या जवळचा भाग आणि थोडं थोडं करत सेंट्रल आणि वेस्टर्न पार्ट. तर हे फक्त जंगलातूनच ऑपरेट होत असतील. आता आणखी एक, शेतकरी आंदोलन वगैरे वगैरेचं त्यांचं जे काही मिलिटंट हे करायचं आहे ते आपण आधी बघितलं आहे. आता हे त्यांचं पत्र आहे 30 डिसेंबर 2020चं. आगामी गणतंत्र दिवस समारोह का बहिष्कार करे. याला 2 अँगलनी बघितलं पाहिजे. एक तर लोकशाहीची गोष्ट करतात, बाबासाहेबांचं नाव घेतात, पण बाबासाहेबांना रॅडिकल ठरवण्यासाठी प्रयत्न करतात, पण त्यांच्या संविधानाचा जो दिवस आहे त्याचा बहिष्कार करा म्हणतात. दुटप्पीपणा नाही आहे तर काय. बाबासाहेबांचं नाव घ्यायचं पण संविधानाला विरोध करायचा, हा काय प्रकार आहे. बरं, दुसरा त्यातला अँगल आहे की 30 डिसेंबर 2020 तारीख का बरं लक्ष द्या, कारण त्याच्यानंतरचा जो गणतंत्र दिवस आला होता 26 जानेवारी 2021ला आपण सगळ्यांनी टेलिव्हिजनवर पाहिलेलं आहे काय त्या दिवशी झालं. दिल्लीमध्ये ट्रॅक्टर्स पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, तलवारी नाचवण्यात आल्या गणतंत्र दिवसाच्या दिवशी. बरं, त्याच्या आधी यांचं पत्र निघणं योगायोग असेल, हे तुमच्यावर सोडतो, विचार करा. आता आणखी एक फॅक्टर, PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया बॅन केला आहे सरकारने, बरोबर. तर जेव्हा बॅन केलं नव्हतं त्यावेळेस त्यांच्या वेबसाईटचा काहीतरी सुचलं मला आणि मी स्क्रीनशॉट काढून ठेवला. त्यांच्याच वेबसाईटचा आहे बरं, माझं इन्व्हेन्शन नाही. त्यांच्या वेबसाईटवर कोणी कोणी अटेंड केली होती मीटिंग त्या सगळ्यांची नावं आहे. माझं हे म्हणणं नाही की यांच्यातले सगळे माओवादी आहेत, बिलकुल नाही. पण कोण कोण कुठे कुठे आउटरीच प्रोग्राम्स राबवतं आणि त्याच्यामध्ये आपल्यासारख्यांच्या मनामध्ये जर कन्फ्युजन असलं तर आपण एखाद्या वेळेस त्या बैठकीला जाऊन बसलो तर होऊ शकतं, सहज शक्य आहे. मग पण ते नाव आलं ना त्याच्यामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर. आता हा PFIचाच फॅक्टर पुढे अजून बघा. NCHRO नॅशनल कन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन्स यांची महाराष्ट्राची कार्यकारिणी आली होती 21-22मध्ये. त्यात 2 नावांखाली अंडरलाईन केलेलं दिसेल. वीरा साथीदार आता नाही आहे, कार्ल मार्क्ससारखा दिसणारा जो माणूस आहे है ना, लुक तर तसा आहे ना, म्हणून मी म्हटलं. तर आता हयात नाही, डेथ झाली. पण तो माणूस ह्या NCHRO म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म वापरतो आहे, नॅशनल कन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन्स. ते NCHROच्या महाराष्ट्राच्या बॉडीवर होतं आणि दुसरं नाव आहे अंडरलाईन केलेलं ते. तर आता NCHRO आणि PFIची लिंक काय आहे, अंडरलाईन केलेला भाग वाचला तरी लक्षात येईल. आणि हे PFIच्या वेबसाईटवरून काढलेलं आहे, त्याच्यामुळे आपलं इतर कोणाचं इन्व्हेन्शन नाही, त्यांचंच म्हणणं आहे. त्याच्यात काय म्हटलं आहे त्यांनी की NCHROच्या ऑफिसमध्ये ज्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेशी संबंधित असलेले पोस्ट असतात, म्हणजे जी पदं असतात, त्यावर कोण असतं, तिथे नेहमीच ऑलवेज हेल्ड बाय सिनियर PFI लीडर्स.
म्हणजे PFIचीच संघटना NCHRO आहे. आणि NCHROच्या महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवर कोण लोक आहेत. त्यानंतर NCHROच्या वेबसाईटवरून घेतलेला स्क्रीनशॉट आहे, वर NCHRO.org. आता नाही दिसणार हे, कारण त्या PFI आणि त्याचे संबंधित सगळ्या संस्था संघटना बॅन केल्या. तर NCHROनी यांना अवॉर्ड दिला होता 2020मध्ये. हे कोण आहेत, तर यांच्यावर माओवादाशी संबंध असल्याचा आरोप झाला होता. मी हे म्हणत नाही की ते आहेत, पण आरोपी म्हणून नाव चढलेल्या माणसाला NCHROनी पुरस्कार देणं. आता एक एक तुम्हाला जर काही डॉट्स कनेक्ट होत असतील आहे, तर त्याच्या पुढे जाऊया आपण. माओच्या शब्दांमध्ये काय आहे. माओचं लिटरेचर तुमच्यापैकी तरुणांनी विशेषतः वाचलं असेल ना. डेफिनेटली वाचलं असेल आहे, तुम्ही नाही म्हणूच नका. काही लोकांनी तर 100% वाचला. ठीक आहे, त्या वयामध्ये आपल्याला काहीतरी बदल घडवायचा असतो ना. एनिवेज, तर माओनी जे म्हटलेलं आहे त्या सगळ्या याचं नंतर आहे कॉन्ट्रीब्यूट टू क्रिएटिंग द कंडिशन्स. आधी जे मी बोललो, वेगवेगळ्या संस्था संघटना याच्या नेटवर्कच्या थ्रू आणि रॅडिकलायझेशनच्या थ्रू जे काम करतात आहे. का? कारण त्यांना शहरांमध्ये या कंडिशन्स तयार करायच्या आहेत. आता काय होतं की ग्रामीण भागामध्ये, जंगलाच्या भागामध्ये कोणीतरी आर्म्ड माओवादी आला, एक दलम आलं आणि त्यांनी एखाद्याला मारून टाकलं वगैरे. आजपासून काही वर्षांपूर्वीपर्यंत ती खरंच परिस्थिती होती. आज परिस्थिती पुष्कळ बदललेली आहे. तो आर्म्ड एलिमेंट संपला नाही आहे. अजूनही पोलिसांची त्यांची फाईट सुरूच आहे, जंगलामध्ये, ट्रायबल भागामध्ये, सगळ्या ठिकाणी. पण अर्बन एरियातलं जे आहे त्याचं एक डायमेन्शन महत्त्वाचं असं आहे, जे त्या भागालासुद्धा लागू होतं, की सिक्युरिटी फोर्सेसला तुम्ही म्हणाल ना की एवढं सगळं आहे, हा प्रॉब्लेम आहे, तर सरकार एकदाचं का संपून नाही टाकत. ऑब्वियस आहे तुमचा प्रश्न. पण ते करताना त्यांना काय अडचणी येतात, कायदेशीर अडचणी येतात. त्याच्यामध्ये आहे की एक तर फ्रंट संघटना ज्या काम करतात आहे, फ्रंट संघटनांची व्याख्या नाही अवेलेबल. किंवा अनलॉफुल ॲक्टिव्हिटीमध्ये कोणत्या संघटना असतील त्याला नोटिफाय करायचं, तर त्याची काहीतरी एक व्याख्या लागेल ना. त्याला काहीतरी एक हे लागेल की असं असं केलं म्हणजे त्याला अनलॉफुल ऑर्गनायझेशन डिक्लेअर करता येईल. ती व्याख्या नसेल तर कोर्टामध्ये तुमची काही स्टँड होणार नाही. तर ती व्याख्या लागेल, एक प्रोसिजर लागेल, त्याच्यानुसार ते नोटिफिकेशन इश्यू करावं लागेल. आणि मग ती पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा त्या संस्था किंवा संघटनेवर बंदी येईल तेव्हा ते काम पुढे जाईल ना. तर आता फ्रंट ऑर्गनायझेशनची डेफिनेशन. दुसरं आहे आयडेंटिटीज. म्हणजे जसं आता माओवादी जे आहेत ते ऑपरेट करतात जंगलाच्या भागामध्ये, शहरातनं गेलेलेसुद्धा, आणि त्यांचे विचारधारा बघणारेसुद्धा. तर ते जे काम करतात ते मॅक्सिमम वेळेस स्वतःचं खरं नाव लपवून काम करतात. जसं मी गणपती सांगितलं, सुप्रीम कमांडर होता त्यांचा. गणपतीचं नाव वेगळंच होतं. हे गणपती हे पार्टी नेम होतं. आता जो आहे नंबाला केशवराव हे त्याचं खरं नाव आहे, आता जो पार्टीचा त्यांचा चीफ आहे. पण त्याचं तिथलं नाव काय, बसवराज आहे. आता आणखी म्हणजे जे लोक सरेंडर झालेत, तर गिरीधर जो सरेंडर झाला आहे, तर गिरीधरचं खरं नाव जे आहे ते वेगळंच आहे. त्याचं आडनाव तुमरेटी आहे, पण तिथे गिरीधर नाव होतं. काही लोकांची नावं जी असतात, कोणाचं जानकी दीदी, कोणाचं अभय, कोणाचं सोनू, कोणाचं भूपती, असे खूप वेगवेगळे नावं असतात. आता प्रॉब्लेम कुठे होतो की हा शहरातला असो किंवा ग्रामीण भागातला आलेला असो, त्यांनी जर गडचिरोलीच्या एखाद्या रिमोट भागामध्ये जाऊन एखाद्याला मारलं, गावातल्या लोकांना त्याचं खरं नाव नाही माहिती. ते म्हणतील फॉर एक्झाम्पल की भूपती आया था, भूपती आला आणि त्यांनी याला मारलं. आणि नंतर समजा एखादा माणूस, पोलिसांना माहिती असेल की हा जो आहे क्ष नावाचा माणूस हाच भूपती आहे, आणि पोलिसांनी त्याला अरेस्ट केली, समजा टिप मिळाली, अरेस्ट केली, सगळं झालं, कोर्टामध्ये खटला चालला. तर कोर्टात सरकारी यंत्रणांपुढे सगळ्यात मोठं आव्हान असतं की हा क्ष म्हणजेच भूपती आहे. गावातले लोक म्हणतात भूपती आहे, यांनी अरेस्ट केली त्याला क्ष म्हणून, आणि हे म्हणतात आहे, पोलीस म्हणतात आहे की क्ष म्हणजेच भूपती. तर तो भूपती कसा? मग त्याचा पत्रव्यवहार जर काढला, ही त्याची सही कशावरून? कोर्टामध्ये तर तुम्ही आजकाल सगळी सिनेमा बघणारी मंडळी आहात, सिनेमा कोर्टशी संबंधित बरेपैकी सिरियल्स वगैरे सगळे बघता ना. तर त्याच्यामध्ये क्रॉस कसं होतं, क्रॉस एक्झामिनेशन, त्याच्यामध्ये कोणतेही मुद्दे काढले जातात, मोस्टली टेक्निकल ग्राउंड्स काढले जातात.
तर आयडेंटिटीज असर्टन करणं मोठं कठीण होऊन जातं. त्याशिवाय एक असं होतं की एखाद्या ठिकाणी आर्म्ड एलिमेंट्सनी घटना केली तर ती घटना घडली, त्याच्यानंतर पोलिसांपर्यंत माहिती जाते, मग पोलिसांची टीम त्या स्थळाकरता रवाना होते, पण त्यांना स्वतःची काळजी घेऊन रवाना व्हावं लागतं, नाही तर यापूर्वी ॲम्बुशच्या घटना घडलेल्या आहेत. एखादी टीम जात असते आणि मध्येच त्यांना माईन वगैरे लावून किंवा त्यांच्यावर अटॅक करून संपवण्यात येतं. तर अशा घटना झालेल्या आहे. मग त्यातनं SOPs इव्हॉल्व झाल्या वगैरे, तो वेगळा भाग आहे. पण त्यांना तिथे जाईपर्यंत गावातले लोक जे आहे, आपल्या गावातला एखादा माणूस मारला गेला, मग त्याचा परिवार जो आहे तो तिथे जातो. क्राईम सीन तसाच्या तसा राहील का? शहरातच अनेकदा क्राईम सीन जो आहे तो कंटॅमिनेट होतो. जिथे डिस्टन्स आहे, रात्रीच्या वेळेस पोलीस सहसा जाऊ शकत नाही, ॲम्बुशची भीती असते, तशा ठिकाणी पोलिसांनी किती फास्ट पोचायचा प्रयत्न केला तरी काही तास उलटून गेलेले असतील मिनिमम. त्या काही तासांमध्ये एव्हिडन्स टॅम्पर झाला असेल तर, कंटॅमिनेट झाला असेल तर, मग तो एव्हिडन्स जो आहे कोर्टामध्ये कसा कामी येईल, कितपत कामी येईल? आणखी काही आहे की UAPA अंतर्गत आतापर्यंत कारवाई व्हायची होते, अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट. पण UAPAचे जे वेगवेगळे लेयर्स आहेत, डायमेन्शन्स आहेत, त्याच्यावर सुद्धा कोर्टामध्ये बराच केस पाडला जातो. जेव्हा त्यांच्या बाजूने कोणी लॉयर उभा होतो, तो म्हणतो ना की ही घटना ह्यांनीच घडवली कशावरून? बरं, यांनी घडवली तर ते सोडून द्या, पण मुळात काही लोकांवर डाऊट असतो की यांना जर आज आपण शिक्षा नाही केली तर हे पुढे जाऊन असं असं करतील, कारण त्याचा आधीचा रेकॉर्ड असा असा आहे. तर तिथे पण क्वेश्चन केला जातं, हा करेलच कशावरून? तर UAPAमध्ये घटना त्यांनी केलीच पाहिजे, त्यांनीच केलेली असली पाहिजे, हे प्रूव्ह करायला लागतं. बऱ्याच गोष्टी असतात, माहिती असून देखील केवळ टेक्निकल आस्पेक्ट्समध्ये किंवा त्याच्या लीगल डेफिनेशन्स आणि लीगल टर्मिनॉलॉजीमध्ये ते बसलेलं नाही, लीगल फ्रेमवर्कमध्ये नाही, म्हणून अडचणी जातात. त्याशिवाय हा नंतरचा पॉईंट जो आहे सिम्पथायझर ऑर्गनायझेशन्सचा वगैरे, ते सगळे बाहेर आंदोलनं, लॉ सूट्स हे ते सगळे करतातच, पण क्रिएटिंग अन ॲटमॉस्फिअर टू डिस्क्रेडिट एव्हिडन्स कलेक्टेड बाय पोलीस. डिस्क्रेडिट करायचा, हा एव्हिडन्स जो आहे पोलिसांनी प्लांट केला आहे म्हणायचा. आरोप करायला काय लागतं ना. पण आपण काय होतं ना, जनरली सामान्य माणूस काय करतो, कोण जास्ती वेळा आरोप करत आहे, हा इतक्या वेळा बोलता म्हणजे काहीतरी तर खरं असेल असं मानतो. तो त्याच्या खोलात जात नाही, डिटेल्स व्हेरीफाय करत नाही, फॅक्ट्सबद्दल सामान्य माणसाकडे वेळ नसतो आणि तिथे तो त्याची फसगत होते आणि मग कुठल्या तरी एखाद्या नॅरेटिव्हला तो बळी पडतो. आणि नंतरचं आहे माओइस्ट सिम्पथायझर्स टेक ॲडव्हान्टेज ऑफ लूप होल्स इन इंटरप्रिटेशन ऑफ लॉ. पण इथे टेक्निकल ग्राउंड्स, काही वेळेस लोक सुटले आहेत अक्षरशः टेक्निकल आणि प्रोसिजरल ग्राउंड्सवर, किंवा तुम्ही याला अरेस्ट केली, ती अरेस्ट करताना पंच विटनेस कोण होते? अच्छा, तुमचे पोलीसच होते का? मग खारीच. तुम्हाला बाहेरचे का नाही मिळाले पंच विटनेस? तुम्ही त्याच्याकडनं काही मटेरियल सीज केलं, ते सीज केलं तर फॉरेन्सिकली क्लिअर याच्यानुसार प्रोसिजरनुसार केलं का? मग त्या प्रोसिजरवर बराच खल होतो. मग त्या प्रोसिजरचं नॉलेज पुष्कळदा सामान्य लेवलच्या पोलीस खात्यातल्या लोकांनासुद्धा नसतं. त्याच्यामुळे त्याचं काही मुद्दाम केलेलं त्यांनी नसतं, पण अज्ञानातून प्रोसिजरचा एखादा टप्पा मागे पुढे झाला असतो. पण प्रोसिजरच्या पॉईंटवर, टेक्निकल ग्राउंड्सवर ज्यांनी खरोखर त्या घटना केल्या आहे किंवा त्याच्यासाठी कोणाला उद्युक्त केलेलं आहे आणि जे त्यांचे थिंक टँक्स आहे, सुटून जातात. मग टेक्निकल ग्राउंडवर त्या केसचं मेरिट तपासायचंच नाही का? पण त्याकरता कायदेशीर कुठेतरी एक फ्रेमवर्क लागेल ना. आणि बऱ्याचदा अशा प्रोव्हिजन्स असतात. आता महाराष्ट्रामध्ये विशेष जनसुरक्षा कायदा येऊ घातला आहे, बिलच आहे सध्या, पण फक्त महाराष्ट्रात आहे का? काही ठिकाणी जे आपण ऐकलं, आता कोणालाही फसवतील, असंच करतील, तसंच करतील, पण महाराष्ट्र काही पहिलं राज्य नाही आहे. इथे झालेलं आहे तो ऑलरेडी. 1992मध्ये तेलंगणा, आंध्र, म्हणजे तेलंगणानंतर झालं, पण आंध्रचाच कायदा जेव्हा तेलंगणा झाला तेव्हा त्यांनी ॲडॉप्ट केला, कारण आंध्राचाच भाग वेगळा झाला होता. तर तिथे कोणाकोणाचं सरकार होतं तेही लिहिलं. जसा माओवाद हा पक्षनिरपेक्ष आहे, माओवाद्यांनी आजपर्यंत सगळ्या पक्षाच्या लोकांना मारलेला आहे वेगवेगळ्या भागात. तुम्ही ऑनलाईन सर्च करा वेगवेगळ्या घटना. जिरम घाटीमध्ये काँग्रेसची बऱ्यापैकी लिडरशिप संपवणं असो की नंतर तिकडच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना मारणं असो, ते पक्षनिरपेक्ष लेवलला ऑपरेट करतात, कारण त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट आहे. प्रॉब्लेम येतो आपल्या लेवलला, आपण सगळ्या गोष्टींना पॉलिटिकली बघतो.
नॅशनल सिक्युरिटीच्या प्रश्नालासुद्धा आपण पॉलिटिकली बघतो. म्हणून मग यांच्या सरकारच्या काळात आलं होतं का की त्यांच्या सरकारच्या काळात आलं? गरज काय? नॅशनल सिक्युरिटी हा विषय पक्षनिरपेक्ष आपण निदान आपल्या लेवलला नाही ठेवू शकत का? ठेवायलाच पाहिजे. आता हा भाग थोडासा स्किप करू. बॅकग्राऊंडसाठी आता ज्यांना असं वाटतं आहे की महाराष्ट्रामध्ये काहीतरी खूप असं एकदम एक्स्ट्रीम काहीतरी होऊ घातलं आहे, अजिबात नाही. उलट 8th रिपोर्ट ऑफ सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन, सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशनच्या 8व्या अहवालामध्ये जो जून 2008 साली आला होता, हा अहवाल मी तयार केलेला नाही आहे. मला त्यांनी विचारलंच नाही काय करणार. तुम्हालाही घेतलं असतं, तुम्हालाही अभिमान वाटलाच ना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन, पण असं होत नाही. जोक्स अपार्ट, याला जोक समजा बरं, नाही तर उगाच सिरियसली घ्याल. तर जोक्स अपार्ट, त्या रिपोर्टमध्ये महत्त्वाचं एक रेकमेंडेशन होतं, कॉम्प्रेहेन्सिव्ह अँटी टेररिस्ट लेजिस्लेशन, जून 2008, आत्ताचं नाही. ओके. मग आता महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल जे आलेलं आहे त्याच्याबद्दल पुष्कळसे गैरसमज आहेत. काही लोकांना वाटतं की आता कोणालाही उचलतील आणि टाकतील आतमध्ये, सरकार विरोधी मत व्यक्त केलं, टाका आतमध्ये. असं होत नाही. त्या बिलाचा अभ्यास केला आहे का? ही बिलाची कॉपी मी माझ्यासोबत आणलेली आहे. या बिलाच्या कॉपीमध्ये आणि प्रेझेंटेशनमध्ये फरक असल्यास दाखवून द्या. ठीक. तर बिलामध्ये अनलॉफुल ॲक्टिव्हिटीची डेफिनेशनसुद्धा केलेली आहे की अनलॉफुल ॲक्टिव्हिटी नेमकं म्हणायचं कशाला. तर त्याचे बरेचसे क्लॉजेस आहेत, ते मी मेन्शन केलेलेच आहे की कोणत्याही व्यक्तीने अथवा संघटनेने काही जर अशी ॲक्ट केली किंवा अशी एखादी कृती केली की ज्याने पब्लिक ऑर्डर, पीस आणि ट्रँक्विलिटीला धोका निर्माण होऊ शकतो. आपल्याला सगळ्यांना कायद्याचं राज्य हवं असतं ना, पण कायद्याचा मार दुसऱ्याला हवा असतो आपल्याला, तो आपल्याला नाही बसला पाहिजे असं वाटतं. ह्युमन टेंडन्सी आहे, पण तो भाग वेगळा. पण जिथे कुठे पब्लिक ऑर्डर, पब्लिक पीस आणि पब्लिक ट्रँक्विलिटी याला धोका निर्माण होईल अशी कोणती कृती किंवा विच इंटरफिअर्स ऑर टेंड्स टू इंटरफिअर विथ मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर ऑर विच इंटरफिअर्स ऑर टेंड्स टू इंटरफिअर विथ द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ लॉ ऑर इट्स एस्टॅब्लिश्ड इन्स्टिट्यूशन्स, कायदेशीररित्या स्थापन झालेल्या संस्था आपल्या ज्या आहेत त्याच्या विरुद्ध काही कृती होत असेल तर, आणि विच इज, आता लाल अक्षरातलं वाचाल, डिझाईन टू ओव्हर ऑ बाय क्रिमिनल फोर्स. म्हणजे तुम्ही जर सरकारविरुद्ध मत व्यक्त केलं याला प्रॉब्लेम नाही, तुम्ही क्रिमिनल फोर्स कुठे एक्झर्ट करत असाल तर तो गुन्हा ठरेल. आणि सामान्य माणूस जर एखाद्या ठिकाणी आंदोलन करायला गेला, पीसफुल प्रोटेस्ट असेल, काही प्रॉब्लेम नाही, पण पीसफुल प्रोटेस्टच्या नावाखाली तुम्ही जाऊन कुठे नासधूस कराल, जाळपोळ कराल, लोकांना वेठीस धराल, कोणावर अटॅक कराल, कोणाला झोडपूनच काढाल, क्रिमिनल फोर्स आहे. तर क्रिमिनल फोर्स हा शब्द महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर टू एनी पब्लिक सर्वंट इन्क्लुडिंग द फोर्सेस ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट ऑर द सेंट्रल गव्हर्नमेंट आणि इन एक्झरसाइज ऑफ द लॉफुल पॉवर्स, म्हणजे पब्लिक सर्वंट वगैरे वगैरे जे आहे त्यांच्या ज्या लॉफुल पॉवर्स आहेत, कायद्याने दिलेल्या ज्या पॉवर्स आहेत, कायदा प्रदत्त त्यांच्याकडे जे काही शक्ती आहेत, तर त्याच्या विरोधात कोणी काम करत असेल तर आता त्या अनलॉफुल ॲक्टिव्हिटीला अजून पदर आहे. ऑफ इंडल्जिंग इन ऑर प्रॉपगेटिंग, पुन्हा ॲक्ट्स ऑफ व्हायलन्स, हिंसा. तुम्ही जर हिंसा केली नाही तर तुमच्या मनात हे कन्फ्युजन राहण्याचं कारणच नाही आहे की आपण सरकारविरोधी मत व्यक्त केलं म्हणजे सरकार आपल्याला या कायद्यामध्ये पकडून डांबून टाकेल. नाही, तुम्ही व्हायलन्स करू नका. आणि संविधानाने सुद्धा हेच सांगितलं आहे, व्हायलन्स नको. संवैधानिक मार्गच आपण त्याला म्हणतो ज्याच्यामध्ये हिंसेचा समावेश नाही. त्यानंतर वॅन्डलिझम आहे, म्हणजे कुठे तोडफोड, नासधूस वगैरे, ते सगळं आपण बोललोच आहे. त्याच्यानंतर आहे यूज ऑफ फायर आर्म्स, एक्सप्लोजिव्स. बंदुका घेऊन जर तुम्ही कोणाला मारा सुटाल तो तर अदरवाईजही ऑफेन्सच आहे ना, तर मग त्या ऑफेन्सला या कायद्यामध्ये सुद्धा शिक्षा असेल तर गैर काय? तुम्ही असं कोणाच्याही समोर शस्त्र वगैरे घेऊन जाऊ शकत नाही, कुठेही विस्फोटक तुम्ही त्याचा ब्लास्ट नाही करू शकत आहे ना, कायद्याने गुन्हाच आहे तो. तर त्याच्यामध्ये अनलॉफुल ॲक्टिव्हिटीच्या डेफिनेशनमध्ये हे सगळे भाग आहेत. त्याच्यामुळे लोकांना जर असं भीती वाटत असेल की आता झालं, मला पकडलं आणि टाकलं आतमध्ये, नाही, स्पेसिफिक प्रोव्हिजन्स आहेत.
त्यानंतर सेक्शन 3 आहे की एखाद्या संघटनेला जर अनलॉफुल डिक्लेअर करायचं असेल तर काय करायला पाहिजे, त्याची प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर काय आहे? नोटिफिकेशन काढायला लागेल, ऑफिशियल गॅझेटमध्ये ते प्रकाशित करायला लागेल. म्हणजे असं नाही आहे की माझ्या मनात आलं आणि करून टाकलं अनलॉफुल, नाही. त्याचं नोटिफिकेशन काढावं लागणार आहे. आणि नोटिफिकेशन काढताना काय आहे, पुढच्या याच्यात दिलेलं आहे, स्पेसिफाय द ग्राउंड्स. तुम्ही हे नोटिफिकेशन काढण्यामागचं कारण काय आहे एखाद्या संघटनेबद्दलचं, त्या कारणांची यादी द्यावी लागणार आहे. म्हणजे पुराव्याविना तुम्ही यादी नाही देऊ शकत. हवेतलं नाही आहे. पॉलिटिकल टार्गेटिंगसाठी तर अजिबात होऊ शकत नाही, कारण त्याचं कारणं द्यायचं आहे तुम्हाला. आणि कारणं जे आहे अनलॉफुल डिक्लेअर करताना काय पाहिजे त्याचं डिफायनिंग क्रायटेरिया आपण आधी बघितलेला आहे. त्यानंतर आहे की हे नोटिफिकेशन जे आहे संबंधित संघटना जर रजिस्टर्ड असेल तर त्याच्या रजिस्टर्ड पत्त्यावर ते नोटिफिकेशन पोस्ट करायचं आहे. म्हणजे नुसतं ऑफिशियल गॅझेटमध्ये छापून होणार नाही, त्यांच्या कार्यालयात नेऊन द्यायचं आहे. आणि समजा ती अनरजिस्टर्ड संघटना असेल तर मग 2 वर्तमानपत्रांमध्ये ते नोटिफिकेशन छापायचं आहे. अशा 2 वर्तमानपत्रांमध्ये ज्याचा महाराष्ट्रामध्ये खप आहे, कारण हा महाराष्ट्राचा कायदा आहे म्हणून महाराष्ट्राची बाउंड्री आहे त्याला. ओके. आणि त्याशिवाय जे आहे सगळ्यात शेवटचं, नो सच नोटिफिकेशन शॅल हॅव इफेक्ट अंटिल द ॲडवायझरी बोर्ड हॅज बाय रिपोर्ट मेड अंडर सेक्शन 6 कन्फर्म्ड डिक्लेरेशन. म्हणजे नोटिफिकेशन काढत असतानासुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला कारणं देऊनही छापता येणार नाही तोपर्यंत, जोपर्यंत की ॲडवायझरी बोर्ड जे राहणार आहे, सल्लागार मंडळ, ते सल्लागार मंडळ एका रिपोर्ट अंतर्गत, म्हणजे त्यांना अहवाल द्यावा लागणार आहे सल्लागार मंडळाला, आणि तो अहवाल दिला त्याच्यानंतरच एखाद्या संघटनेला किंवा त्याच्यावर बंदी टाकता येईल, त्याला अनलॉफुल घोषित करता येईल आहे. प्रोसिजर हॅज बीन लेड आउट इन द प्रपोज्ड लॉ. बिल जे आहे त्यामध्ये ही प्रोसिजर आहे. त्याच्यातला आणखी एक भाग आहे रिप्रेझेंटेशन बाय ऑर्गनायझेशन. आता याच्यापेक्षा अजून किती लिबरल राहू शकतं तुम्ही सांगा. म्हणजे ज्या संघटनेवर बंदी घालायची किंवा ज्याला अनलॉफुल डिक्लेअर करायचं आहे त्यांनासुद्धा अधिकार देण्यात आलेला आहे की तुमचं म्हणणं मांडा तुम्ही. याच्यापेक्षा अजून कोणता क्लॉज पाहिजे हो? म्हणजे एकतर्फी वगैरे वगैरे जे भ्रम पसरवला जातो, सोशल मीडियावर सगळं काही ऑथेंटिक नसतं. त्याच्यामुळे बिलकुल, आणि सोशल मीडियामध्ये यूट्यूब वगैरेसुद्धा येतं बरं, सगळंच येतं. तर जिथे ऑथेंटिक आहे त्या बिलाची कॉपी वाचा, कन्फ्युजन दूर होईल. तर रिप्रेझेंटेशन करण्याचंसुद्धा त्यांना अधिकार आहेत आणि 15 दिवसांच्या आत करायचं आहे त्यांना. आणि गव्हर्नमेंट शॅल प्लेस सच रिप्रेझेंटेशन बिफोर द ॲडवायझरी बोर्ड. गव्हर्नमेंटसुद्धा ते रिप्रेझेंटेशन त्या संघटनेचं ॲडवायझरी बोर्डासमोर ठेवेल. व्यवस्थित प्रोसिजर आहे ना, कुठे काही प्रॉब्लेम तर नाही, एकतर्फी तर होण्याचा काही संभव दिसत नाही आहे. आणि त्याशिवाय सेक्शन 5मध्ये ॲडवायझरी बोर्डमध्ये कोण राहणार हे दिलेलं आहे. कोण आहे तर 3 पर्सन्स हू आर or have been or qualified to be appointed as judge of the high court. या पात्रतेचे 3 लोक राहणार आहे सल्लागार मंडळामध्ये. मग कुठनं पॉलिटिकल आणि कुठनं काय एकतर्फी आर्बिट्ररी काही विषयच राहत नाही. मुळात बिलाबद्दल जो काही संभ्रम पसरवला जातो आहे तो फारच वेगळ्या लेवलला जाऊन पसरवला जातो आहे. आणि ते कोण करत आहे त्याची एक झलक आपण आधी बघितलेली आहे. ते सांगणं याच्याच करता आवश्यक होतं, नुसतं बिलावरही बोलता आलं असतं, पण ते सांगणं याच्याकरता आवश्यक होतं की भ्रम कोण पसरवत आहे. आता हे बाकीच्या सगळे त्या बिलाच्या कॉपीमध्ये ही आहे बिलाची कॉपी, तर यामध्ये बरीच प्रोसिजर वगैरे सगळं आहे. आणि गंमत अशी की आधी जे सांगितलं की आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा वगैरे या राज्यांमध्ये तो कायदा अस्तित्वात, छत्तीसगडमध्ये तो कायदा अस्तित्वात आहे. तर कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्यांना लीगल फ्रेमवर्क मिळालं ज्यामध्ये त्यांनी काही संस्था संघटनांवर बंदी घातली कायदेशीर चौकटीत राहून. आणि जर माझ्याकडे एक रेकॉर्ड आहे की देशभरामध्ये आंध्र, बिहार, झारखंड, केरळ, तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि ओडिसा, याच्यातल्या महाराष्ट्र आणि केरळ इथे कायदे नाही आजपर्यंत, हे स्पेशल लॉज नाहीत, त्याच्यामुळे तिथे काहीही कारवाई नाही. पण आंध्र प्रदेश, त्यानंतर तेलंगणा, छत्तीसगड, ओडिसा जिथे कायदे आहेत, तर तिथे आंध्र प्रदेशमध्ये 19 माओवाद्यांशी संबंधित आघाडी संघटना होत्या. त्यापैकी 7 वर बंदी घालण्यात आली. कायदेशीर चौकट उपलब्ध असल्यामुळे ती घालता आली. त्यानंतर तेलंगणामध्ये 29 संघटना होत्या, पण 7 वर बंदी आली. सगळ्या 29 वर बंदी नाही आली. का?
कारण कायदेशीर चौकटीमध्ये ती प्रक्रिया फॉलो करताना कुठे कमी जास्ती झालं असेल आहे. केवळ संशयाच्या आधारावर कायदा आहे म्हणून सगळ्या संघटनांना एकसाथ बॅन करून टाकला असं होत नाही. त्यानंतर छत्तीसगडमध्ये मात्र डायरेक्ट पुरावे मिळाले. तर 11 संघटना ज्या रडारवर होत्या त्यांच्याबद्दल इंटेलिजन्स इनपुट्स होते, डॉसियर्स होते आणि पोलिसांकडे सज्जड पुरावे होते. तर 11ही संघटना अनलॉफुल डिक्लेअर करण्यात आल्या. नंतर त्या अनलॉफुल डिक्लेअर झाले की ते दुसरे संघटना किंवा दुसरं नाव घेऊन काम करत, तो भाग वेगळा. आणि ओडिसामध्ये सुद्धा 7 संघटना होत्या, 7वर या कायदेशीर चौकटीमध्ये बंदी घालण्यात आली. आता तुम्ही म्हणाल की हा सगळा माओवादाशी संबंधितच कायदा आहे का? तर नाही. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशनचा तो पॅराग्राफ दाखवला तुम्हाला आधी मी. याच्यामध्ये जो कोणी अनलॉफुल ॲक्टिव्हिटी करेल आहे तो सुद्धा कवर होईल ना. हा काही फक्त माओवाद्यांसाठी नाही आहे किंवा शहरी नक्षलवाद्यांसाठी नाही आहे. अनलॉफुल ॲक्टिव्हिटीची डेफिनेशन वगैरे सगळं लेड आउट आहे. त्याच्यामुळे आर्बिट्ररी होण्याचाही संभव नाही आहे. मग आता आपण काय करायचं? हा प्रश्न आला असेल ना तुमच्यासमोर. आता इतका वेळ झाला, भुका लागत असतील. आहे, पोरांना भुका लागल्या. तर आपण काय करायचं या मुद्द्यावर येऊ. हे माझे सजेशन्स आहेत. माझ्या मतानुसार की आपण मेजर अर्बन सेंटर्सला सगळ्यांनी सतर्क राहणं फार गरजेचं आहे. कारण अनेकदा काय होतं की आपण विशेषतः तरुण वर्ग आणि त्यांच्या पालकांसाठी आहे की आपण एखादी गोष्ट बघतो आहे कंटेंट म्हणून, तर त्यामध्ये खरंच ते तसं आहे का? आपण व्हेरिफिकेशनचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडे एखादी पुस्तिका आली, एखादं पॅम्फलेट आलं, त्यामध्ये जे काही स्टेटमेंट्स केलेले आहेत ते खरेच तसे आहेत का? मला मान्य आहे की तुमचं पुस्तक जे आहे एका दिवसात 400 पानं वाचून नाही होणार. असं जर तुम्ही करत बसलात तर व्हेरिफिकेशन नका होऊ देऊ ना. पण निदान त्या गोष्टीची सवय तर लावून घ्या. 400 पानं तुमच्या एका दिवसात नाही होणार, 30 दिवसात होतील. पण व्हेरीफाय करत करत वाचाल तर तुमची वैचारिक बैठक पक्की होईल. आणि मला वाटतं वाचनाचा शेवटी उद्देश तोच असतो ना आपला, की आपली वैचारिक बैठक पक्की झाली पाहिजे, त्यामध्ये प्रगल्भता आली पाहिजे, त्यामध्ये एक रॅशनॅलिटी आली पाहिजे. कोणाच्या प्रपोगंडाला बळी पडणे हा तर भाग नाही राहू शकत. तर व्हेरिफिकेशनला थोडासा वेळ जरूर द्यावा. त्यानंतर सेन्सिटायझेशन वर्कशॉप्स, त्यांनी जे 4 क्लासेस म्हटले होते ज्यांच्यावर ते फोकस करतात आहे, ज्यांच्यापर्यंत ते जाऊन प्रपोगंडा त्यांचा अनलिश करून राहिले, त्यांना भरकटवण्याचा प्रयत्न करतात आहे, थोडासा मिलिटन्सी किंवा त्यांना रॅडिकलाइज करण्याचा प्रयत्न करतात आहे. तर आपण त्या वर्गापर्यंत एक हात पुढे करावा, जेणेकरून त्या वर्गामध्ये कसलेही गैरसमज राहणार नाहीत आणि त्यांना आपण संवैधानिक मार्गाबद्दल अधिकाधिक संख्येने पटवून सांगावं. आणि ह्या वर्षासारखी तर सुवर्ण संधी नाही का? संविधानाची 75 वर्ष आपण साजरी करतो आहे. पण संविधानाची 75 वर्ष साजरी करताना संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण दिलं होतं त्याचं नाव ग्रामर ऑफ अनार्की. त्यांनी त्यात बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या आहे की संविधानाला कोणत्या क्वार्टर्सकडून विरोध होता, कम्युनिस्टांकडून, सोशलिस्टांकडून. माझं म्हणणं नाही आहे, बाबासाहेबांचंच म्हणणं आहे. ग्रामर ऑफ अनार्की स्पीच तुम्ही शोधा, तुम्हाला सापडेल. त्यांनी अनेक धोक्यांपासून सावध करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांचं म्हणणं होतं की अराजकाचं व्याकरण पसरू देऊ नका. म्हणजेच काय? सावध राहा. अराजकतेकडे नेणाऱ्या फोर्सेसपासून सावध राहा. आणि हा जो भाग आहे लाल अक्षरातला, ती माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आम्ही भारताचे लोक किंवा संविधान आमचं आहे, हा आमचा देश आहे, भारत माझा देश आहे, सगळं आपण म्हणतो. पण जेव्हा कोणी आपल्याला भरकटवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण भरकटतो पण ना. कशाला भरकटायचा? आपला विश्वास नाही आपल्या संवैधानिक मूल्यांवर, लोकशाही मूल्यांवर. आणि तो जर असेल तर मला असं वाटतं की केवळ सिक्युरिटी फोर्सेस, आर्मी, इंटेलिजन्सवाले किंवा आणखी कोणी जे डायरेक्टली त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे, ह्याच लोकांकडे आपण देशाच्या सुरक्षेची जबाबदारी देऊन टाकली आहे का? आउटसोर्सिंग केलं आहे का? आपली काहीच जबाबदारी नाही का? आपली आहे. आणि माझ्या मतानुसार आणि माझी एक विनंती पण आहे तुम्हाला सगळ्यांना की पूर्वीचं काही असेल कोणाचं तर मला माहिती नाही आणि आधीपासून तुम्ही त्याच विचाराचे असाल तर स्वागतच आहे. पण निदान आजपासून पुढे नॅशनल सिक्युरिटीमध्ये स्वतःला पार्टनर म्हणून ट्रीट करा. या देशाच्या सुरक्षेचे आपण भागीदार आहोत. सुरक्षा मेंटेन करणं केवळ काही लोकांचं काम नाही आहे, आपलीसुद्धा जबाबदारी आहे. आपल्या कर्तव्यांमध्ये सुद्धा येतं. आणि अधिक एक चांगला भाग म्हणजे रीड, राईट अँड स्पीक. वाचा, लिहा आणि बोला. जसं आज मी बोलतो आहे, कदाचित उद्या तुमच्यावेळी कोणी आलं तर फार आनंदाची गोष्ट आहे.
समजून घ्या आणि बोला. जेवढे बोलणारे होतील आहे तेवढं आपण अवेअरनेस क्रिएट करू शकू चांगल्या गोष्टींबद्दल, संवैधानिक मूल्यांबद्दल, आणि त्याचे विरोधक कोण आहे त्यांच्यापासून आपण अधिकाधिक लोकांना सावध करू शकू. माझ्याकडून माझं प्रेझेंटेशन इथे मी संपवतो. आणखी काही असल्यास पुढे. आय हँड ओव्हर द माईक टू कुठे गेला आपला तरुण मित्र.